सध्या सोशल मीडियावरती दिव्यांग सहाय्यक पोर्टल रजिस्ट्रेशन बाबतच्या शेवटच्या तारखेबाबत चुकीच्या बातम्या व मेसेज फिरत आहेत। अनेक दिव्यांग बांधव विचारत आहेत की याची रजिस्ट्रेशनची आज शेवटची तारीख आहे का, किंवा याची नोंदणी झालेली आहे का, किंवा नोंदणी बंद होणार आहे का। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व अफवांचा, सर्व चुकीच्या बातम्यांचा पर्दाफाश करणार आहोत आणि अधिकृत माहिती जाणून घेणार आहोत। तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, अफवांपासून सावध राहा। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपवर येणाऱ्या अफवांवरती जास्त विश्वास ठेवू नका। काही लोक भीती पसरवित आहेत की नोंदणी संपलेली आहे, पण मित्रांनो तसे काहीही नाही। नेहमी अधिकृत पोर्टल व सरकारी परिपत्रकावर विश्वास ठेवा। आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे याची नोंदणी वर्षभर सुरू राहणार आहे। तुम्ही मुदतीचे टेन्शन अजिबात घेऊ नका। याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्ही कधीही, केव्हाही, कुठेही करू शकताय आणि यासाठी कोणतीही अंतिम तारीख दिलेली नाही। जर तुम्हाला हवा असेल तर मी याचा पुरावा म्हणून तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती ऑफिसनं जारी केलेलं नोटीस तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। या ठिकाणी गुगल ओपन करून घ्यायचं आहे। गुगल ओपन केल्यानंतर या ठिकाणी दिव्यांग सहाय्यक पोर्टल एवढंच सर्च करून एंटर करायचं आहे। एंटर करताच या ठिकाणी 1 नंबरची दिव्यांग सहाय्यक पोर्टलची लिंक आहे, ती लिंक ओपन करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी लाईव्ह अपडेट्स तुम्ही पाहू शकताय। या ठिकाणी वेबसाईटवरती सूचना प्रसिद्ध केलेल्या आहेत। नागरिक कोणत्याही वेळी नोंदणी करू शकतात। संस्था किंवा स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी अंतिम तारीख 1 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे फक्त त्यांच्यासाठी शेवटची तारीख आहे। मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, नागरिक नोंदणीसाठी कोणतीही अंतिम तारीख लागू नाही। नागरिक कोणत्याही वेळी नोंदणी करू शकतात। तर या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे की नागरिकांना कोणत्याही प्रकारची अंतिम दिनांक दिलेली नाही। वर्षभर त्यांच्यासाठी ही नोंदणी सुरू असणार आहे। तर मित्रांनो, ज्यांना नोंदणी करायची आहे त्यांनी या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी एकदाच नोंदणी या बटनावरती क्लिक करून तुम्ही सुद्धा नोंदणी करून घ्यायचं आहे। नोंदणी केला तरच तुम्हाला शासकीय ज्या काही योजना असतील, लाभ असतील, त्याचा तुम्हाला फायदा घेता येईल। जे उमेदवार नोंदणी करणार नाहीत त्यांना शासकीय कोणत्याही योजनेचा लाभ भेटणार नाही। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच आहे की याची नोंदणी करण्याची अंतिम तारीख नसल्याने किंवा या ठिकाणी जी शेवटची तारीख दिलेली आहे ती नागरिकांसाठी नाही, तर ती तारीख ज्या काही दिव्यांग संस्था आहेत, NGO आहेत, त्यांच्यासाठी नोंदणी करण्यासाठी ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जे दिव्यांग उमेदवार अजून नोंदणी केलेली नाहीत त्यांनी सुद्धा नोंदणी करून घ्यायची आहे। याची शेवटची तारीख जरी नसली तर सर्व दिव्यांग बांधवांनी यासाठी नोंदणी करून घ्यायची आहे। कारण जे उमेदवार यासाठी नोंदणी करतील त्यांना दिव्यांग योजना किंवा सरकारी ज्या काही योजना असतील, साहित्य वाटप असेल, याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला या योजनेचा लाभाचा फायदा भेटणार आहे, अन्यथा कोणत्याही योजनेचा लाभ भेटणार नाही। तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, जे दिव्यांग बांधव अजून नोंदणी करण्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांनी आपल्या जवळ असलेल्या कोणत्याही महा ई सेवा केंद्र, CSC सेवा केंद्र किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन याची नोंदणी करून घ्यायची आहे। जर तुम्हाला स्वतः याची नोंदणी करण्यास जमत असेल तर तुम्ही स्वतः यासाठी नोंदणी करून घेऊ शकताय। तर महत्त्वाचं म्हणजे ही नोंदणी करण्यासाठी तुम्ही UDID कार्ड आणि तुमचे आधार कार्ड तयार ठेवा। नोंदणी करण्यासाठी ही डॉक्युमेंट लागणार आहेत। याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्याचा एक सेक्शन आहे, त्यामध्ये तुम्ही इतर डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करू शकताय, जेणेकरून या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही शासकीय योजना आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी उपयोगी पडेल। उदाहरणार्थ तुमचं बँक पासबुक असेल, तुमचं दिव्यांग सर्टिफिकेट असेल, तुमचं शैक्षणिक प्रमाणपत्र असेल, असे बरेच डॉक्युमेंट या ठिकाणी त्यांनी यादी दिलेली आहे। ते पाहून तुम्ही या ठिकाणी जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, ते त्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स तुम्ही कधीही अपलोड करू शकताय, त्याला कोणतेही लॉक किंवा मुदत देण्यात आलेली नाही। फक्त हे लक्षात ठेवायचं आहे, नोंदणी करताना काळजीपूर्वक नोंदणी करा, कोणतीही चुकीची माहिती भरू नका। कारण एकदा नोंदणी केली की त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे बदल करू शकणार नाही, ती प्रोफाईल तुमची लॉक होईल। कारण दुरुस्तीसाठी त्यांनी अजून तरी काही या ठिकाणी ऑप्शन दिलेलं नाही। त्यामुळे घाई
गडबड न करता तुम्ही व्यवस्थित बिनचूक माहिती भरून घ्या. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर माहिती महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या इतर दिव्यांग बांधवांना सुद्धा ही माहिती शेअर करा आणि अशाच खात्रीशीर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाहीत.